वाघोबा स्पोर्ट टिवरी आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025। तर आता होणारा सामना विजय संघामध्ये आहे। एका बाजूला बघतोय मागच्या सामन्याचा विजेता संघ आई जीवदानी बोळी संघ आणि दुसऱ्या बाजूला बघतोय साई कृपा राजावळी। सानिल गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होतोय। मागच्या सामन्याचा मेन ऑफ द मॅच ठरला होता। धीरज याला बघतोय आपण गोलंदाजी मार्गावर। बघा अप्रतिम प्रयास होता झेल पकडण्याचा। एक धाव पूर्ण केली गेली, दुसऱ्या धावेसाठी जात आहेत दोन्ही खेळाडू वैभव आणि धीरज। अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघतोय। बघा साई कृपा राजावली संघ सुद्धा या असोसिएशन मधला चांगला संघ आहे। मी अगोदर सांगितलेलं होतं मागच्या हप्त्यामध्ये सह्याद्री स्पोर्ट बापाने ते आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला हा साई कृपा राजावली संघ थोडासा प्रयत्न कमी पडला त्या स्पर्धेमध्ये, नाही तर नक्कीच पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं असतं, परंतु आज प्रयत्न चालू आहेत। सनील गोलंदाजी मार्कवर। आपल्या पहिल्या षटकातला दुसरा चेंडू, 3 षटकाचा सामना असेल। समोर फलंदाज धीरज याच्यासाठी। यापुढचा चेंडू बेहिट करण्याच्या प्रयत्नात बॉल जातो स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी आणि नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडून। तर ह्या चेंडूवर 7 धावा येत आहेत। थँक्यू डीजे 7 धावा येतात। या 7 धावेने संघाची धावसंख्या 9 धावसंख्येवर जाऊन पोहोचते। खराब चेंडू मानावा लागेल, हा 9 चेंडू आलाय आणि या चेंडूवर 7 धावा येत आहेत। चांगली सुरुवात साई कृपा राजावली संघाकडून। धीरज आणि वैभव अशी सलामीची जोडी बघतोय आपण राजावली संघाची। तर उघडा डोळे बघा नीट, कारण या पुढचा चेंडू असेल फ्री हिट। सनील गोलंदाजी मार्कवर। या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी मानावी लागेल। फ्री हिट चेंडू होता, लक्षात द्या बघा, फ्री हिट चेंडू होता आणि चांगला कमबॅक बघायला मिळतोय। एक काहीतरी वेगळंच करण्याचा प्रयत्न सनील याच्या मार्फत मैदानामध्ये बघतोय आपण। निर्धार चेंडूची सांगता होते। धावसंख्या धावफलकावर लागली गेली 9 धावा। चेंडू टाकून झालेले आहेत 2। सनील पहिल्या षटकामधला तिसरा चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल धीरज याच्यासाठी। या पुढचा चेंडू आता मात्र उडवलाय चेंडूला मिड विकेटच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी। दॅट्स अ गुड शॉट, षटकार। नवी नवी नवरी घरात आली, माझी तर फार पंचायत झाली। नवी नवी नवरी घरात आली, माझी तर फार पंचायत झाली। सोडून थँक्यू डीजे। नवी नवी नवरी आणायची आहे आमच्या हार्दिक दादाला, बघूया कधी आणेल। तर त्याला धावसंख्या झालेली आहे ती धाव फलकावर 15 धावा। चांगली फलंदाजी धीरज याच्याकडून। या पुढचा चेंडू वन्स मोर बघायला मिळतोय। मागच्या चेंडूचा वन्स मोर होतोय, पुन्हा एकदा चेंडू सीमारेषे बाहेर जातोय 6 धावांसाठी। या षटकारांनी संघाची धावसंख्या 21 धावा धावफलकावर लागल्या गेल्या। षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। तर बघूया पुन्हा एकदा षटकाराची हॅट्रिक पूर्ण होते की काय। धीरज याच्या बॅटमधून आलेले 2 चेंडूवर 2 षटकार। सनील गोलंदाजी मार्कवर। पुढचा चेंडू आणि आता मला वाटलं ते नक्कीच वाटते की ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू असेल। पंचांकडून इशारा केला जातोय। धावसंख्या 22 धावा। बघा प्रत्येक चेंडूवर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला जातोय मैदानामध्ये। वैभव प्रत्येक चेंडूवर बघायला गेलं तर धीरज याला काहीतरी जाऊन सांगतोय, कानमंत्र देतोय
आणि त्याचा फायदा बघायला मिळतो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. यापुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल, परंतु बघूया गोलंदाज आपल्या फॉलोथ्रोमध्ये झेल पकडतोय की काय. यस, अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय साई कृपा राजावळी संघाला. मिस्टर धीरज हा बाद धोतोय. बॅक टू द डगआउट. बघा धीरज गेला आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटरचा इन होतोय मिस्टर महेश वारात. हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. अजूनपर्यंत बघायला गेला तर शेवटचा चेंडू असेल. धावसंख्येचा विचार करायला गेला तर 22 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. चांगला कमबॅक करावा लागेल यावेळी सनील याला. हो हो हो, अप्रतिम डिलिव्हरी, अप्रतिम चेंडू मानावा लागेल. पंचांकडून इशारा केला जातोय. षटक क्रमांक पहिले मैदानाच्या आतमध्ये संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली गेली 1 बाद 22 धावा. तर वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. गोलंदाज मिस्टर अमोल तलेकर. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये 22 धावा आलेल्या होत्या. परंतु यावेळी बघायला गेलं तर समोरील फलंदाज वैभव सारखा एक खंदा फलंदाज आहे. नक्कीच मोठ्या फटक्याची गरज असते या फलंदाजाकडून. हा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांकडून इशारा केला जातोय. नक्कीच नेहमी मोठे फटके खेळत असतो हा फलंदाज आपण बघतोय. वैभव सारखा एक फलंदाज आहे साई कृपा राजावळी संघाकडून. अमोल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. यापुढचा चेंडू बिग हिट केलाय. चेंडू जातो मिड ऑन आणि मिड विकेटच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. आजचा दिवस बघायला गेला ना तर षटकाराची आतिषबाजी झालेली आहे या मैदानामध्ये. या 6 धावा येतात. या 6 धावेनी संघाची धावसंख्या 29 धावा झालेल्या आहेत. तर चांगली फलंदाजी यावेळी बघायला मिळते आपल्याला वैभव शोळे याच्याकडून. अमोल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यापुढचा चेंडू निर्धार चेंडूची समाप्ती होते. चांगला कमबॅक बघायला मिळतो यावेळी आपल्याला अमोल तलेकर याच्याकडून. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्याच्या नंतर स्वतःला सावरला गेला आणि त्याच्यानंतर निर्धार चेंडूची सांगता होते. धावसंख्या धावफलकावर लागली गेले 29 धावा. अमोल तलेकर गोलंदाजी मार्कवर. चांगली गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी जर चांगला कमबॅक करायचा असेल तर. यापुढचा चेंडू क्रॉस लाईन. घुटण्यात एक तमाशा देख असा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु त्याच्यामध्ये अयशस्वी होतोय. चेंडू निर्धार जातोय. चांगला कमबॅक आता मात्र अमोल याच्याकडून बघायला मिळते आपल्याला. धावसंख्या धावफलकावर 29 धावा. अमोल पुन्हा एकदा. ओ काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये बघा. तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघत असाल. ऑफ स्टिक सफल करण्याच्या प्रयत्नामध्ये त्रिफला सोहळा केला जातोय फलंदाज. अशा प्रकारे दुसरा हादरा बसतोय राजावळी संघाला. फलंदाज बॅक टू द डगआउट.
नाही, बायको माझी बेसबरी गुणाची हाय. अग आया तुला काही समजत हो नाही, बायको माझी बेसबरी गुणाची हाय. सासून बायका फार बेटा हाय, आधी सकरा माझा ती भेजा काय. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. अप्रतिम संगीत दुपारच्या 17 मध्ये मिस्टर हार्दिक दादा याच्याकडून आपल्याला ऐकायला मिळतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय, नंबर 4 मध्ये खेळण्यासाठी येतोय मिस्टर अजय मडवी. धावसंख्या धावफलकावर स्थिर आहे 29 धावा. चांगला कमबॅक अमोल तलेकर याच्याकडून बघायला मिळतोय आपल्याला. पुन्हा एकदा अमोल गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यापुढचा चेंडू गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून खेळून काढला चेंडू. बघा कुठलाही धाव घेण्याचा प्रयत्न नसेल यावेळी. महेश वारात याच्याकडून आपल्याला बघायला मिळतंय. मला वाटते एक धाव घेणार काही हरकत नव्हती राजावली संघाला, कारण स्ट्राईक गेल्या असती महेश याच्याकडे. जर महेश याला जर स्ट्राईक मिळले असते आणि महेश याच्याकडे ती क्षमता आहे मोठा फटका खेळण्याचा, परंतु निर्धार चेंडूची सांगता होते. अमोल तलेकर काय कमबॅक केलेला आहे या षटकामध्ये. धावसंख्या धावफलकावर लागली गेले 29 धावा. शेवटचा चेंडू, यापुढचा चेंडू क्रॉस लाईन, बॉल जातो मिडॉनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे, मिसफील्ड होते आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषे पार जातो. 4 धावांसाठी डॅट्स गुड शॉट, चौकार. मी तर म्हणेन चांगलं षटक टाकलं. दुसरं षटक अमोल याच्याकडून टाकलं गेलं. या षटकाचा जर विचार करायचा गेला तर 11 धावा दिलेल्या आहेत, मध्ये चांगला कमबॅक असेल. पहिल्या षटकाचा जर विचार करायला गेला तर सानिल याच्या पहिल्या षटकात 22 धावा आलेल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा येतात. धावफलकावर धावा लागल्या गेल्या 33 धावा. संजू याच्या मार्फत टाकलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक येतो त्याच्या खाली. बघूया काय होतंय. आणि अशा प्रकारे हा झेल सुटला जातोय आणि या चेंडूवर 2 धावा येत आहेत. झेल पकडायला हवा होता हा, कारण 2 धावा सुद्धा वाचल्या असत्या तुमच्या संघाला. जर विचार करायला गेला तर महेश वारात सारखा फलंदाज होता त्या ठिकाणी आणि महेश वारात हा बाद झाला असता, तरी तसं होत नाही आणि जीवदान मिळतंय ह्या चेंडूवर महेश याला. बघूया येणारा काळ सांगून जाईल जीवनदान होतं की मॅच होती. धावसंख्या 35 धावा. यापुढचा चेंडू चांगला चेंडू म्हणावा लागेल. निर्धार चेंडूची सांगता होते. चांगला कमबॅक बघायला मिळतोय संजू याच्याकडून. धावसंख्या 35 ही धावा धावफलकावर लागली गेली. संजू गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षकाला निवडलं गेलं. यावेळी पकडला जातोय झेल आणि मिस्टर महेश वारात याच्या पारीचा समाप्त होतोय खेळ. कमांड डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. नंबर 5 मध्ये खेळण्यासाठी येतोय न्यू बॅटर मिस्टर धनराज चोनकर. धावसंख्या बघायला गेलं तर 35 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. चांगला कमबॅक बघायला मिळतोय आपल्याला जीवदानी बोलीस संघाकडून. संजू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईटमवर विकेटचा मारा करेल. यापुढचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली.
बघा पुन्हा एकदा झेल सुटला जातोय, परंतु ह्या चेंडूवर एकच धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या 36. अजूनपर्यंत विचार करायला गेला तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 2 चेंडूमध्ये एखादा तरी मोठा पटका खेळावा लागेल साई कृपा राजावली संघाकडून. अजय मडवी सारखा फलंदाज आहे मैदानामध्ये आणि अजय मडवी याच्या बॅटमधून मागच्या षटकामध्ये चौकार आलेला होता. या पुढचा चेंडू आपण बघतोय, बॉल जातो फाईन लेगच्या दिशेला. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू सीमारेषे बाहेर जातो 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. या चौकार आल्याच्या नंतर संघाची धावसंख्या 40 धावा. आता मात्र शेवटचा चेंडू असेल राजावली संघाच्या इनिंग मधला. बघूया काय होतंय. या पुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता. चेंडू क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होते. 1 धाव पूर्ण केली गेली. यास एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु धावचीच्या रूपाने गडी बाद होतोय. अशा प्रकारे तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली गेली. 41 धावा आणि 42 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं आहे. पंचांकडून इशारा केला जातोय. प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस मायक्रोफोनवर असतील तुमच्या सर्वांचे लाडके मिस्टर सागर माळी मॅम फ्रॉम होलंड. चला टॉस साठी या गावदेवी स्पोर्ट्स बरफपाडा वाघोबा स्पोर्ट्स टिवरी हा संघ उपस्थित आहे. स्वतः आयोजक संघ असल्यामुळं तर विनंती करतोय बरफपाडा या संघाचे संघनायक लगेच रिपोर्ट करायचं आहे आणि वाघोबा स्पोर्ट्स टिवरी संघाचे जे प्लेयर आहेत त्यांना त्यांच्या संघाकडनं सूचना आहे की या ठिकाणी जमायचं टॉस बॉक्सच्या इथे. बरफपाडा संघ आपला कर्णधार पाठवून द्या टॉस साठी. टिवरी आणि बरफपाडा या 2 संघादरम्यान टॉस होतोय. नितीन दादांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. या मॅचचा हेड आणि टेल अशा दोन्ही साईडला लिहिलेला आहे स्पष्टपणे. हेड असं कौल झालाय आणि टेल आलेला आहे. वाघोबा स्पोर्ट्स टिवरी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. मी नितीन दादा विनंती करेन आपण आदरपूर्वक स्टेजवरती जाऊन असं नसतं व्हावं. जिग्नेश टॉस जिंकलाय, काय स्वीकारेल 4 षटकांच्या सामन्यामध्ये? क्षेत्ररक्षण कारण गोलंदाजी आहे तेवढी चांगली. गोलंदाजी आहे या वर्षामध्ये. तुम्हाला शुभेच्छा असतील. तुमच्या संघाला तुम्ही जॉईन करू शकता. बरफपाडा संघ मी एक जे ट्रेडिशनली 2 प्रश्न असतात. टॉस जिंकला असता तर काय स्वीकारलं असतं? नक्कीच बॅटिंग घेतली असती. तुम्हाला अपेक्षेप्रमाणे सुद्धा बॅटिंगच मिळालेली आहे. कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? कारण की या अगोदरच्या मॅच मध्ये जर आपण पाहिला तर 81 धावा, मला वाटतं 81 ते 82 धावा चेस झालेल्या आहेत. तर कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? निश्चितच 50 प्लस करण्याचा प्रयत्न असेल, कारण की हवेचा जोग जास्त आहे म्हणून. शुभेच्छा असतील तुमच्या संघाला, तुम्ही जॉईन करू शकता. हा होता टॉस आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील 5व्या मॅचचा हा सामना टॉस. तर आपण जाऊया, मॅच सुरू होते आणि पुन्हा एकदा आपण जाणार मैदानाच्या आतमध्ये. मात्र सूचना असेल अशी
की वाघोबा स्पोर्ट्स टिवरी संघाचे खेळाडू सर्व खेळाडू टॉस बॉक्सच्या डाव्या साईडला येऊन जमायचं आहे. 42 धावांचं लक्ष. सामना सुरू आहे. साईकृपा स्पोर्ट्स राजावली आणि आई जीवदानी 11 बोळींस. 3 षटकांचा मॅच आहे. बघा संघ त्याच गावातला आहे ज्या संघाला पराभूत केलाय. चांगली धावसंख्या चेस केली. मात्र हा संघ जो आहे तो डिफरंट संघ आहे आणि त्या समोरच्या संघाने अगोदरच्या संघाने केलेल्या चुका हा संघ मात्र करताना दिसेल का नाही हे प्रश्नाची नाही. दरम्यान चेंडू खाली शतरक्षक आलाय. इथे संधी आहे आणि त्या संधीचं सोनं केलंय. पहिल्या चेंडूवरती अमोल याला बाद केलाय. बघा कशा पद्धतीने बाद झाले. रिप्लेच्या माध्यमातून डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जात आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन यांचा ऑफिशियल चॅनल आणि डीबीएन लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. चेंडू टॉपेज लागला होता आणि शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये शतरक्षक येताना आपल्याला दिसला. मात्र जगलिंग करत त्याने झेल टिपलेला आहे. नक्कीच नशिबाची साथ मिळते गोलंदाजाला. गोलंदाज या ठिकाणी वैभव सोहळे या गोलंदाजाला आपल्याला नशिबाची साथ मिळताना आपल्याला बघायला मिळत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. आकाश लिलके. सनील सांबरे मागील मॅचचा हिरो नॉन स्ट्राईक एंड वरती उभा आहे. तर नवीन फलंदाज आकाश लिलके मैदानाच्या आतमध्ये आलाय. वैभव बॉलिंग मार्क वरती पॉइंट एंडच्या बाजूना. क्या बात आहे. बॅकफुट वरती जाऊन सन्मानपूर्वक खेळला चेंडूला. एक्स्ट्रा कव्हरेज मधनं चेंडूला फील्ड केलं जाईल. मनोज त्या ठिकाणी धावफलक 1 वरती आता आपल्याला येताना बघायला मिळतंय. मला वाटते अगोदर पारितोषिक लागलं होतं मनोज यांच्यावरती. झेल घेतला डाय मारून तर 500 रुपये असतील समित भोईर यांच्या माध्यमातून आणि धीरज ठक्कर यांच्या माध्यमातून 500 अशा 1000 रुपये असतील. मात्र झेल हा डाय मारून घ्यायचा आहे मनोज याने. देवेंद्र बलंगे यांच्या माध्यमातून 500 1,500 रुपये तब्बल झाले. दरम्यान आपण थोडंसं दुर्लक्ष झालं मॅच कडे. 1 धाव मात्र मिळाली आहे. धाव फलक पुढे सरकवतोय तो म्हणजे 2 वरती जाताना दिसतोय. टिवरी परिसरातील खेळाडूंचे किंवा मग आयोजकांचे जरा जास्तच क्लोज दिसतात मनोज गोवारी. कारण की पारितोषिकावरती पारितोषिक वाढत चाललेलं आहे. झेल घेऊन कॅच घ्या आणि 1,500 रुपये. हितेश बलंगे असतील देवेंद्र बलंगे या ठिकाणी अपील झाली होती. मात्र आपण जर पाहिलं तर नक्कीच पंच दर्शवतात की थोडासा बाहेरी किनारा किंवा इनसाइड एज या ठिकाणी बघायला मिळाला. अंदरुनी किनारा जो म्हटला जातो तशा पद्धतीने थोडासा संपर्क झाला असावा. बॅटन पॅड झाला. त्यानंतर आपण पाहतोय की थोडीशी बेनिफिट ऑफ द डाऊट गोज टू बॅट्समन. 2 धावा धावफलकावरती चेंडू टाकून झाले आतापर्यंत 4 आणि आतापर्यंत जे लक्ष आहे ते 42 धावांचं ते गाठत असताना 4 चेंडू खर्च झालेत. 1 गडी सुद्धा गमावलाय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू अतिशय चांगला चेंडू बघायला मिळतोय. या चेंडूंची गरज आहे. बॅटला लागून हा सुद्धा रन येतोय. ही धाव बॅटला लागून आलेली आहे. दरम्यान 5 चेंडू टाकून झालेत. फक्त 3 धावांवरती मोर्चा थांबवलेला आहे. वैभव सोहळे चांगली गोलंदाजी करतो. अतिशय चांगली गोलंदाजी मी म्हणेन. वैभव असेल धीरज असेल किंवा मग धनराज ही तिकडी जी आहे या वर्षामध्ये चांगलं मागील वर्षामध्ये सुद्धा चांगलं काम त्यांनी केलं होतं. पाहणं गरजेचं. मला वाटते अजय मडवी सुद्धा या संघामध्ये खेळतो. तो सुद्धा चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला बघायला मिळतो. मात्र कुठले ऑप्शन वापरले जातील आजच्या या मॅच मध्ये पाहणं गरजेचं आहे. सुरेख चेंडू चांगला चेंडू आहे. 1 धाव नक्कीच मिळेल. एका धावती समाधान मानलं जात आहे. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा 1 गडी बाद.
थोडासा नक्कीच मी विनंती करेन प्रत्येक संघाला, कारण की कालच्या दिवसामध्ये संध्याकाळ झाली होती, त्यामुळं ही 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटाच्या अंतरामध्ये पूर्ण करायला हवीत. ही एक माफक अपेक्षा तुमच्याकडे आहे. असा नियम नाही आहे, मात्र एक असोसिएशनने ठरवून दिलं की 5 मिनिटं तुम्हाला एका षटकासाठी भरपूर आहेत, कारण की ग्राउंड बघा लेवल आहे, कुठे खास खळगे नाही आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर धीरज निलके बॉलिंग मार्क वरती आलाय. आता 12 चेंडू शिल्लक असेल, 12 चेंडू मध्ये धावांची गरज असेल ती मला वाटते 38 धावांची गरज अजून सुद्धा असेल. 12-38चा टार्गेट आहे. क्या बात आहे, इथे मात्र पंचांच्या मनामध्ये कुठली शंका नाही. मागील मॅचचा हिरो इथे मात्र ठरलाय 0. बाद झालाय फलंदाज. थँक्यू डीजे. ते चेअर बॉय आले, त्यांना विनंती असेल थोडंसं बाहेर या, कारण की मॅच सुरू होते. पुन्हा एकदा दादा तुमचा आनंद मैदानाच्या बाहेर साजरा करा. हे नक्कीच आपण जर पाहिलं असं वाटू लागलेलं आहे आता ऑस्ट्रेलियाला मॅच सुरू आहे आणि प्रेक्षक विराट कोहलीला भेटायला जसे येतात तसं मात्र यायला लागलेले आहेत. कोड्डा पण तो या ठिकाणी विनेश कोड्डा. थँक्यू. बसा साईडला खुर्ची घ्या, मस्त सावलीमध्ये बसा. शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल. अर्थातच पंचांचा अतिशय चांगला निर्णय, शरीरापासून भरपूर लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. धाव फलक 5 धावांनी सुसज्ज तर वाटत नाहीये, मात्र कुठेतरी धाव संख्या चालू आहे याचं समाधान असेल मोळी संघाला. मी म्हणेन जरी आता सांबरे बंधू बाद झाले असतील तरी सुद्धा नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय, तो म्हणजे संदीप थापड, आणि तो सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. क्या बात आहे, क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी. धीरज निलके मी नावं काही घेतली होती, त्याच्यामध्ये हे फलंदाज होते, गोलंदाज होते. आपण जर पाहिलं पहिल्यांदा वैभव सोहळे असेल, अजय मडवी असेल, धीरज निलके असेल आणि धनराज सोनकर असेल, हे 4 जे खेळाडू आहेत आजच्या दिवसामध्ये प्रभावी ठरताना आपण पाहू शकलाय सकाळपासून. राईट आर्म उर्ध विकेटचा मारा, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होते. हा चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू खाली शतरक्षक आलाय, इथे मात्र वैभव याच्या हातामध्ये झेल. फलंदाज संदीप तापड ठरलाय वेल. बाद झालेले फलंदाज जर आपण पाहिले तर अमोल तळेकर बाद झाला, त्यानंतर सुनील सावरे बाद झाला, त्यानंतर संदीप थापड हा सुद्धा बाद झालेला आहे. तर 3 फलंदाज या ठिकाणी मला वाटतं आतापर्यंत बाद झाले आहेत. आकाश लिलके मैदानामध्ये आहे आणि सुनील संजू नम हा मैदानामध्ये आहे. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 3. चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी. धीरज काय जबरदस्त गोलंदाजी करतोय बघा. यॉर्कलँड पद्धती चेंडू वाईड यॉर्करचा वापर जास्तीत जास्त करत असताना आपण पाहिलेला आहे की फॉलो केलं जातं फलंदाजाला. आपण पाहतोय की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये शफल वाईड दिला जात नाही. जी लाईन आहे ती लाईन ही नक्कीच पंचांना त्यांना खुली सूट दिली की लाईन वरतीच फक्त तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. लाईनच्या थोडा तरी बाहेर असल्याच्या नंतर वाईड हात दिला जातोय. हवेमध्ये चेंडू, लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. धाव संख्या 10 धावा धावफलकावरती लागल्यात. 10 धावांना धाव फलक मात्र आपण पाहू शकतो थोडासा नक्कीच पुढे सरकलेला दिसतोय. किती चेंडू किती धावांची गरज असेल आपल्याला? 7 चेंडू 32 धावांची मला वाटते अजून सुद्धा गरज असेल. 7 चेंडू 32 धावांची गरज. नो चेंडू मात्र अजून एकदा पुन्हा हा चेंडू टाकावा लागेल. एक्स्ट्राच्या रूपानं धावा मिळताना दिसतात. दरम्यान
धाव फलक 11. ऑन साइडला खेळायचा होता चेंडू, फ्री हिट होता, मात्र फ्री हिट जेवढा हवा तसा चांगल्या याच्यामध्ये खेळला नव्हता, मूड मध्ये चेंडू खेळला नव्हता. कारण आपण जर पाहिलं त्या 2 धावेने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 13 या धावसंख्येवरती. चेंडू शिल्लक असेल 6 चेंडू मध्ये जी धावांची गरज असेल 29 धावांची गरज. चला, नव्यानं जो सामना सुरू होणार आहे त्या संघांच्या खेळाडूंना सर्वांना विनंती असेल आपापल्या कर्णधाराला रिपोर्ट करायचा आहे. टिवरी असेल किंवा मग बरफपाडा असेल, आणि आपल्या संघाला निर्णय जो दिलेला आहे तो नक्कीच समजून घ्यायचा आहे आणि लगेच मैदानामध्ये मॅच झाल्याच्या नंतर उतरायचं आहे. 6 चेंडू 29 धावांची गरज आहे. सामना माझा सुद्धा बॅलेन्सिंग आहे, कारण की बोळी संघाने या अगोदरच्या मॅच मध्ये 81 धावा चेस केल्या होत्या. 6 चेंडू 29 धावा. पाहणं गरजेचं आहे काय घडतंय काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. अजय मडवी आता याच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. अजय राईट आर्म राहून द विकेटचा मारा करण्यासाठी पवेलियन एंडच्या बाजूने, जे की एकाच एंडनं गोलंदाजी होत्या. क्या बात आहे, क्या बात आहे, चांगला चेंडू होता. कोलवर टप्प्याचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 29 धावांची गरज. जिंकण्यासाठी जीवदानी 11 बोळिन्स या संघाला. जबरदस्त गोलंदाजीचा पृथक्कर या ठिकाणी बघायला मिळत आहे. ऑन साइडला खेळला जातोय चेंडूला, चेंडू खाली शतरक्षक आला धीरज, मात्र चेंडू कुठपर्यंत तर नक्कीच चांगल्या पद्धतीने शतरक्षित केला गेला आणि इथे मात्र फलंदाज बाद. चार चेंडू शिल्लक, 4 चेंडू मध्ये 29 धावांची अजून सुद्धा गरज आहे. नवीन फलंदाज पंकज वाडे मैदानाच्या आतमध्ये आलाय. पंकजाला आपण पाहिलं तर नव्यानं आलाय फलंदाजीसाठी. या षटकामध्ये अजून सुद्धा एकही धाव घेता आलेली नाहीये. पुन्हा एकदा अजय मडवी बॉलिंग मार्क मध्ये राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालाय. क्या बात आहे, चांगला चेंडू. थोडासा अखूर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला ऑनसाइडच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा कुठल्याही पद्धतीने संपर्क झालेला नाही. धाव फलक मात्र कायम आहे, ते म्हणजेच 13 या धाव संख्येवरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. लॉवर फुल टॉस. धनराज चोणकर त्या ठिकाणी चांगला शतरक्षण झालंय. पुन्हा एकदा चेंडूने थोडासा बाउन्स घेतला होता. एका धावेनं धावफलक थोडस पुढे सरकलं गेलं. 14 धावा धावफलकावरती लागल्या जातात. म्हणजे आता 28 धावांची अजून सुद्धा गरज आहे. चेंडू फक्त आणि फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. फक्त फॉर्मॅलिटी पूर्ण केली जाईल असं वाटू लागलेलं आहे. क्या बात आहे, चांगला विजय संपादन करण्याच्या उंबरठ्यावरती आहे तो म्हणजेच साईकृपा राजावली संघ. अपील केली जाते आणि हा फलंदाज बाद. फ्लो मेलबी सापडला गेलाय. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. बघा, जसं म्हटलं तर क्रिकेटमध्ये कोणीही कायम दावेदार नसतो. कधी रंकाचा राव होतो, रावाचा रंक होतो. या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले मागील मॅच मध्ये 24 चेंडू मध्ये 81 धावा चेस करणारा संघ आता अजून सुद्धा 28 धावांना मागे आहे.
एक चेंडू फक्त त्यांच्याकडे शिल्लक आहे. 17 चेंडूमध्ये त्यांनी 14 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. दरम्यान संघ विजयी झालाय तो म्हणजेच साई कृपा स्पोर्ट्स राजावली संघ. खूप खूप अभिनंदन पुढच्या फेरीमध्ये तुम्ही प्रवेश केल्याबद्दल. आणि समोरच्या संघाला हात मिळवायचा आहे नंतरच मैदान सोडायचं आहे. दोन्ही संघांना विनंती असेल. मॅन ऑफ द मॅच सुंदर गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये. मला वाटते गोलंदाजी सुद्धा फलंदाजी सुद्धा चांगली झालेली आहे. धीरज नेलके 20 धावा त्याने बनवल्यात. मात्र अजय मडवी 1 धाव देऊन 2 विकेट याने मिळवलेल्या आहेत. तर पाहूया मॅन ऑफ द मॅच कोण ठरतोय. धीरज.